नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने एक नवीन SUV लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहोत. तसेच त्या SUVला घेऊन कंपनीचे काय टार्गेट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचे फ्युचरला घेऊन काय प्लॅन आहे, तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल टार्गेट्स 20 to 25% increase in SUV market share with सीरा MD. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपने न्यू मिड साइज SUV टाटा सियारा लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, याची प्राइस आहे 11.49 लाख रुपये. आणि मित्रांनो, ही लॉन्च झाली आहे ट्यूजडे 25 नोव्हेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने टार्गेट ठेवला आहे या न्यू मिड साइज SUV सोबत इंडियाच्या SUV मार्केटमध्ये 20 ते 25% मार्केट शेअर कॅप्चर करण्याचा टार्गेट याकरिता टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडने ठेवला आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचे CEO आणि MD शैलेश चंद्रा यांनी CNBC TV 18 यांना इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की त्यांचा SUV सेगमेंटमध्ये मार्केट शेअर करंटली आहे 16 to 17% आणि त्यांना होप आहे की टाटा सियारा सोबत हा SUV सेगमेंटमध्ये आमचा मार्केट शेअर पोहोचू शकतो 20% पेक्षाही जास्तीचा. ते म्हणाले की हा मार्केट शेअर वाढून 20 ते 25% मध्ये राहू शकतो. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्स या कंपनीचा प्लॅन आहे आपल्या पॅसेंजर व्हेकल आणि इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेसेस मध्ये 33,000 ते 35,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा नेक्स्ट 5 इयरमध्ये. फायनान्शियल इयर 2026 ते फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपल्या पॅसेंजर व्हेकल आणि इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेसमध्ये हा बिझनेस वाढवण्याकरिता. आणि मित्रांनो, करंटली फायनान्शियल इयर 2025च्या डेटानुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा मार्केट शेअर आहे इंडियन मार्केटमध्ये 14% आणि इंडियन मार्केटमध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल मार्केट शेअरच्या हिशोबाने थर्ड पोझिशनवर येते. आणि मित्रांनो, टाटा मोटर्सचा एम म्हणजे उद्देश आहे पॅसेंजर व्हेकल मार्केट शेअर 2027 पर्यंत वाढून 16% पर्यंत नेण्याचा आणि फायनान्शियल इयर 2030 पर्यंत हा मार्केट शेअर वाढून 18 ते 20% पर्यंत नेण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, करंटली फायनान्शियल इयर 2025च्या डेटानुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा मार्केट शेअर आहे 14%. तसेच मित्रांनो, टाटा मोटर्सचा 4 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट शेअर आहे अवेलेबल डेटानुसार 35%, जो मित्रांनो एका वर्षाआधी होता 59%. म्हणजे टाटा मोटर्सचा 4 व्हीलरचा इलेक्ट्रिक व्हेकलचा जो मार्केट शेअर आहे तो खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागे मेन रिझन आहे इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेसमध्ये जो कॉम्पिटिशन वाढत आहे तो. आणि मित्रांनो, टाटा मोटर्सचा टार्गेट आहे इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी की टोटल पॅसेंजर व्हेकलमधून जेवढी पण सेल्स येईल त्यामधली
30% सेल्स फक्त इलेक्ट्रिक व्हेकल मधून यायला पाहिजे आणि हा टार्गेट आहे टाटा मोटर्सचा 2030 पर्यंत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा मोटर्सने न्यू SUV लॉन्च केली आहे आणि त्याची टार्गेट सुद्धा आपण बघितले आहे। तसेच मित्रांनो, टाटा मोटर्सचा फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे ते पण आपण बघितले आहे। आणि मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%, FISची होल्डिंग आहे 17.13%, DISची होल्डिंग आहे 17.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.97%। आणि जर या कंपनीचे आपण Q2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून Q2 मध्ये आली होती 72,349 कोटी रुपये। तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 76,248 कोटी रुपये आला होता। आणि मित्रांनो, कंपनी या Q2 मध्ये लॉसमध्ये आली होती। ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल आणि हा जो नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह मध्ये दाखवत आहे याच्या मागे रिझन आहे अदर इन्कम Q2 मध्ये 81,507 कोटी रुपयांचे। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती जवळपास 3.5 लाख कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 4 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 4.5 लाख कोटी रुपये। तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 2,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता जवळपास 32,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 28,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा। आणि जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि करंटली आहे 1,15,407 कोटी रुपये। कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 22,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स आहे 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 50,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे। आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा एक नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो। आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने न्यू SUV लॉन्च केली आहे आणि याकरिता जे टार्गेट दिले आहे कंपनीने ते सुद्धा आपण बघितले आहे। तसेच आपण कंपनीचे फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे ते सुद्धा बघितले आहे आणि सर्वात शेवटी आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।